गेंदबाज चला सीना तान, नाम उसका आरिश खान. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय विजय घाणेकर. पहिला बॉल फेस करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिला बॉल काय आला? वाईट आला ना? पहिल्या चेंडूचा खेळ संपलेला बाला मिळालाय. 5 धावा धापलकावरती बाला मिळतात विजय घाणेकर. काल महाडमध्ये, आज पुन्हा एकदा खार दांड्यामध्ये त्याची बॅट बोलतीये का हे पाहावं लागेल. काल रात्रभर त्याने क्रिकेट रायगडामध्ये महाडमध्ये खेळलेला आहे. तिथून परतीचा प्रवास करत असताना आज पुन्हा एकदा तो खार मुंबईमध्ये खेळतोय. विजय घाणेकर ऑन साइडला फटका फसलाय. हा एक ट्रॅप होता. ही मोठी मासळी जायला अडकली. धक्का लागला पहिला. विजय घाणेकर आउट. सरपंच जी तो चल दिए, अब कौन संभालेगा गांव की जिम्मेदारी. तळेकार गावचे सरपंच आउट. पहिला धक्का लागला. विजय घाणेकर बाद होत असताना मला मिळतात. सरपंच इथून बाद होत असताना आपण बाद आहोत. नवीन बॅटर संतोष गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संतोष गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. द लेजेंड यशवंत खार गावाला बिलॉंग करणारा हा एक दर्जेदार खेळाडू. जेवणजी मोरे आपण पाहिलं ना या रोहा तालुक्यामध्ये यशवंत खार, तळेखार, महादेव खार, सोनखार अनेक गावं आहेत ज्यांच्या नावापुढे खार नेहमीच लागत असताना मला मिळालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळतोय. यावेळेला बॅटच्या आउटसाइड एज. वॉट बॅट विकेट. 1 more विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद. आल्या आल्या माघारी निघाला फलंदाज. संतोष बाद होत असताना मला मिळतात. आल्या आल्या जाऊ नका संघाचे साथीदार म्हणत असतील. 5ला 2 बाद. आता अवस्था आणि परिस्थिती बिकट होत चालली आहे. नवीन बॅटर दीपेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना मला मिळेल. पाच धावा धावलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश दाखल होत असताना मला मिळतोय. सनीला आपण पाहिलं अद्याप तो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये गेलेला नाहीये. एक हार्ड हिटर बॅटर. त्याला आपण अनेक वेळेला आघाडीला बॅटिंगला जात असताना देखील पाहिलंय. उसळी घेणारा बॉल. ऑलमोस्ट नॉट अ डेडली कॉम्बिनेशन. रमेशजी गायकर साहेब खास दुबईहून या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते आहे आणि द लेजेंड क्रिकेटर स्पर्धेच्या माध्यमातून शाखा प्रमुख शैलेश साहेब आपले अधिक स्वागत. या वेळेला बॅटच्या आतली कडाई असते. रक्षकाचा वेध. फलंदाज बाद. बोल्ड झालाय कल फलंदाज. इथून मात्र आपण पाहतोय धक्के लागल्यात. एकही फलंदाज थांबायला तयार नाही आहे. 5 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झालेत. फलंदाजांची पळकाभुई थोडी झाली आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की अगदी सुखकारक जागा जी आहे ना ती फलंदाजांची साठी जी ढगआउट आहे. सातत्याने एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. नवीन बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अडचणी अडचणी आणि सातत्याने अडचणी संघासमोर ओढावल्यात. विकेट गमावलेल्या आहेत. 5ला 3 आहेत. 5 चेंडूचा खेळ संपला. 3 फलंदाज बाद. शुभचा एक चेंडू अद्याप येणं बाकी आहे या षटकातील.
हरीशला आपण पाहतो ज्या रीतीने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. खानो के खान हरीश खान दर्जेदार गोलंदाजी त्याने केली आहे. उजव्या अशीच्या बाहेर सातत्याने बॉल ठेवलेले आहेत, तेही वेगाने. आई बॉल आतमध्ये येणारा पाहायला मिळाला होता. ऑन दी टो झाल्यात. हलक्या हाताने बॅकलेफ्टला खाली ठेवलं. सिंगल घेतली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 चेंडूचा खेळ संपला. 6 धावा धावफलका भारतीय. 3 फलंदाज बाद. 6-3 बॅटिंग करत असताना जीसीसी टीम वाट्याला बॅटिंग आली. टॉस गमावला होता, परंतु बॅटिंग करत असताना जे इरादे दाखवायला हवे ते दाखवू शकले नाहीत. फलंदाज तग धरून उभे राहिले नाहीत. पार्टनरशिप झाली नाहीत. भागीदारी जे आपण नेहमी म्हणतो ना, ज्या व्हायला हव्यात ते पाहायला मिळाला नाही. विजय घाणेकर स्वस्तात बाद झाला आणि घसरगुंडीत झाली. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. त्या रीतीने गोलंदाजी हरीश खानने केली. मटकीला मोड नाही आणि हरीश खानच्या गोलंदाजीला तोड नाही. लाजवाब गोलंदाजी त्याने केलेली पाहायला मिळाली. आतमध्ये येणारे बॉल, बाहेर निघणारे बॉल वेगाने, कधी उसळी घेणारे, कधी फुल लेन्स आहे. आपल्या गोलंदाजीची नाना रूप आणि तीही अभिट आनंद देणारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फेरबदल झालाय गोलंदाजी मार्कमध्ये. दुसरं षटक रतनला आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. रतन गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना आपण त्याला पाहत आहोत. काही चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पहा, अलीकडच्या क्रिकेटमध्ये ना गोलंदाजांची गोलंदाजी ही त्यांच्यावरती निर्भर राहिलेलीच नाहीये. यष्टीरक्षक जसा बॉल दाखवेल तिथेच बॉल टाकावा लागतो. यावेळेचा बॉल लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडूचा खाली कॅच ड्रॉप. स्वतः कर्णधार होता, या ग्लोव्हजने घात केलाय. हाताशी तोडण्याशी आलेला घास जो हिसकावून गेलाय, ग्लोव्हजनेच घात केला. दोन वेळा पहिला पण त्याच्या हातातून निघाला होता बॉल. त्यांनी 2-3 वेळा करून पकडला. मिळायला पाहिजे ना. आता मी सांगितल्यावरती कळलं त्याला. 7-3 7 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद झालेत. यावेळेचा फटका बसतोय. बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक दूर. 2 धावा कंप्लीट होतील. व्हेरी रन्स इथून कंप्लीट होत असताना मला मिळाली. संघाची धावसंख्या 9 बनली आहे. रन्स येऊ लागले त्या षटकामध्ये. खरं तर हे षटक सुरुवातीला आपण पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात झाली. 3 धावा या षटकामध्ये अद्याप आलेल्या आहेत, परंतु विकेट गमावलेली नाहीये. ही बाब महत्वाची आहे. विकेट गमावायच्याच नाही आहेत, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर जयेश आणि त्याच्या साथीला रोशन बॅटिंग करतोय. 1 बॉल 2 जयेश. ज्याला आपण पाहिलं तर सध्या तगडीला तो स्ट्रायकर एंडवरती आहे. जयेश घाग आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील. रन 4. चौकार. माईकचा आला ना. अरे माईकचा नाही आला ना. जयेश घागला आपण पाहतो जो स्ट्रायकर एंडला. चौका ठोकला. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. मुरुड प्रीमियर लीग यावर्षी बेस्ट बॅटरचा पुरस्कार जयेश घागने घेतलेला आहे. त्याच्या नावाची अनेक विक्रम आहेत. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डाव सावरावा लागणार आहे. संघाची अडकलेली ही नाव रे आणि तिला किनारी लाव रे. संघाचे साथीदार म्हणत असतील 15-3 आहेत. शेवटचा चेंडू. आई बॉल हलक्या हाताने केवळ दिशा दिली आहे.
मनगडाचा वापर चांगला केला, स्क्वेअर कट केलाय, इथूनही सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, या षटकाचा विचार केला तर तब्बल 11 आल्यात. 3 फलंदाज बाद झालेत. या षटकामध्ये विकेट दिलेली नाहीये, ही बाब जमेची आहे. बॅटिंग करत असताना जीसीसी टीम. जीसीसी जनरेशन क्रिकेट क्लब टीमला आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहत आहोत. फुल टाइम पर
शकताना त्या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल. 46 तर बनल्या. पहिला बॉल फेस करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता दिनाजच्या बॅट मधून. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 46 आहेत आणि लक्ष या सामन्यामध्ये 47 धावसंख्येत ठेवण्यात आलाय. चला आर्यन्स टीम बॅटिंग साठी आपल्याला स्टेजच्या शेजारूनच जायचं आहे. टॉस करण्यात येतो. नेक्स्ट मॅच जयेश 11 आणि सिया 11. टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅच. जयेश 11 आणि त्याच वेळेला एका बाजूला सिया 11. एका बाजूला तुम्ही उमेश घाणेकरला पाहणार आहात. एका बाजूला जयेश 11 मध्ये तो कॅप्टन म्हणून लीड करतोय उमेश घाणेकर, विजय घाणेकर. आज मात्र घाणेकरांचाच बोलबार आहे. सिया 11 टीम टॉस जिंकलेली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सिया 11 won the toss and they decided to bowl first. पहा मी लक्ष वेधेन ज्यांनी कोणी व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला वाहनं पार्क केलेली आहेत त्यांच्या गाड्या लवकरात लवकर बाजूला घ्या. हाऊस सर गाडी लावली आहे का? पोलीस आले, आरटीओ आले. मंदिराजवळ आहेत. फोर व्हीलर आहे का? खाडीच्या पाठीमागे, स्टेजच्या पाठीमागे नाही, खाडीच्या पाठीमागे मंदिराच्या शेजारी अरबा माऊली मंदिर जे आहे तिथे कोणी जर का गाड्या लावलेल्या असतील तर तिथे लवकरात लवकर आपण काढून घ्या. इकडे कशाला येते यार? गाडी येते ना कंप्लेंट येणार ना 12 धावत गेली गाडी. ठीक आहे. अगर अगला बल्लेबाज वहां से ही अंदर आता है तो 5 रन की पेनल्टी है. वो कैंसिल हो चुका है सब कुछ. अरे बिठा दो ना ओए. यार हो गया ये देख ले. सर्व चुकील तसा एक मॅच दुसऱ्याने चुकी केली म्हणजे तू पण असला लोकांना समजून फायदा नसतो. असल्या लोकांना सांगूनच फायदा नसतो. उलट उत्तर दिलं आपला आणि हे टाकलेलं आहे खूप आहे बोलते तिथं पण आहे ना. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे.
तेच आहे ना, आपल्याकडे वेळ नाही आहे ना, म्हणून आयोजकांनी सांगतात इथून कसं लगेच पाठवता येईल, जा लगेच जा. पाऊस आलं आणि या आसमानी संकटापुढे कोणाचंच काही चालत नाही, त्यामुळे स्पर्धा होते ही बाब महत्वाची आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत इथे कोणी आला असतं तर स्पर्धा होईल की नाही ही चिंता होती. हेलिकॉप्टर लुक दिलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. पहिला बॉल इथून डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. आघाडीची जोडी प्रवीण आणि त्याच्या साथीला रतन पाहायला मिळत आहे. तर पहिलं षटक हातात असताना स्वतः सरपंच विजय घाणेकर. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला दिशाहीने. व्हाईट बॉल अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन्स विजय घाणेकर. राजेजी तळाशिलकर यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऍज अंपायर म्हणून. द लेजंड मुंबापुरीचे आऊ, क्रिकेटचा जादूगार, गेले अनेक वर्ष निर्विवाद क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा एक उत्कृष्ट गोलंदाज. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोचलाय चेंडूपर्यंत. काय झेल, उत्कृष्टरित्या धाव काय झेल इथे झेलला गेलाय. फलंदाज बाद. बोला हा, बोला 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 लगेच. काय काय अरे कट भी करता हा, है अंदर पेन सकता है. बैट लेना इधर से. कोण बोललं? म्हाताऱ्यांना आग लावायचं काम करतो. आपल्याला काय माहिती नाही बाबा कोणाचा. एवढे दिवस पडलेला आहे तिथे. अरे तो आज काढाय. चल फोन करतो तुला मी. पहिला धक्का लागलेला आहे. पहिल्या एक धावसंख्येवरती पहिला बॅटर आउट होत असताना पाहायला मिळतोय. धक्का लागलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक इथे पोहोचतोय चेंडूच्या खाली. विजय घाणेकर यांनी इथे आणखी एक सफलता प्राप्त केली आहे. फलंदाज बाद. अक्षय आल्या आल्या मैदानाच्या बाहेर येतोय. स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये धक्का इथे लागलाय. संघ सातत्याने अडचणीमध्ये आहे. चला त्वरित बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायला हवा. क्रॉस व्हायला हवा एक ऍट अ टाइम. वेळ तितकासा नाही आज आपल्याकडे. पुढील मॅचेस 4-4 षटकांचेच व्हायला हवेत. तर वेळेच्या बाबतीत सहकार्य करा.
गिरीश येतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. धाफलकावरती केवळ 1 आहे. 2 फलंदाज बाद झाल्यात. सध्या परिस्थितीमध्ये गोलंदाजांची तुती बोलतीये. चांगला टप्पा आणि अचूकता चांगली ठेवली आहे. त्याच कारण येथे विकेटच्या शोधामध्ये असणारा विजय घाणेकर विकेट प्राप्त करत असताना तो पाहायला मिळतोय. बाहेर काढतो, कधी आतमध्ये आणतो, कटेचा वापर चांगला करतो. फिजिकल फिट आहे. आज रात्रभर क्रिकेट खेळलाय. झोप कदाचित पूर्ण झाली असेल, परंतु चेंडूवरचं निर्विवाद वर्चस्व. हॅट्रिकचा बॉल जो दिशाहीन राहिलाय. वाईट बॉल येत असताना मला मिळतं. जयेश घाग वाईट लपवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. अपील केली, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वाईट बॉल आलेला मला मिळाला. एक्स्ट्राची रन्स. स्कोर कार्ड वरती 2 धावा. 2-2. फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो खो असा स्कोर कार्ड वाटू लागलाय. 2-2. यावेळेचा बॉल उंच चाललाय. चेंड हवेमध्ये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. षटकार. पूरा कैलकुलेशन मत कर. बॉल टू रन पूरा ओवर टू ओवर जाना. पूरा कैलकुलेशन पहले मत मांग. ओवर टू ओवर तू ही कन्फ्यूज रहता, तू ही हड़बड़ा जाता. तू हड़बड़ा. 8 धावा धाफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. 8-2. मैदानाच्या आतमध्ये गिरीश दाखल काय झालाय आणि तो आता टोले जंग फटकेबाजी करतोय. पहिला बॉल त्याने षटकार ठोकलाय. एकाच बॉल मध्ये 7 आलेले आहेत. वाईट +6. हाही बॉल बाहेर निघाला. इथून मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विजय घाणेकर. विजय घाणेकरच्या गोलंदाजीची एक खासियत राहिली आहे. ग्रीप ऑफ ब्रेक टाइप पकडतो आणि तदनंतर बॉल डिलिव्हर करताना त्याचा लेग कट होतोय. त्याचंच कारण आहे फलंदाज दुविधा मनस्थितीमध्ये आहेत. बॉल ऍक्शन पहा. हाही बाहेर काढला. सातत्याने एकंदरीत 3ही बॉल चांगल्या दाटणीचे पाहायला मिळाले. डॉट बॉल धावफलकावरती 8 बनलेले आहेत. 8 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 15 बॉल 33. लेके जा. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल होत असताना मला मिळतं. 18 बॉल 39 ची गरज. 18 चेंडू आणि 39 ची आवश्यकता आहे. संतोष गायकर आले गोलंदाजी मार्क वरती. रोहाची बॉर्डर कोणतं गाव आहे? रोहाची बॉर्डर वाला कोणतं गाव आहे? आमच्या इकडे पारंकार शेवटचा, म्हणजे आमच्या इथून पारंकार पुढे मुरुड चालू. यावेळेला लोड फुलटोस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारानं झाली आहे सुरुवात. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकारानं. पण फंटास्टिक स्टार्ट. 33 ची आवश्यकता अजूनही राहिली आहे. 17 बॉल. हा ते इथलाच येतो ना. तेच बांधवरच आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव इथूनही प्राप्त होत असताना मला मिळाली आहे. संघाची धाव संख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 15-2.
कुठली टीम मध्ये आहे तो? 16 बॉल आणि 32 ची गरज. 16 चेंडू आणि 32 धावा. 16 चेंडू आणि 32 ची गरज राहिली. यावेळेचा बॉल उंच जातोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला, फलंदाज बाद. आतिश केदारेला आहे तुम्ही पाहणार आहात. आज तोही खेळताना मला मिळेल. आतिश चंद्र बाहुबली. अलग असते एखादा मैदान. फ्लाईटची टेकअप होते ना, ती मोठी येते ना. तिसरी ओव्हर कोणी टाकली बघ? हा, नितेश कोर. इम्पॅक्ट. मिळालेले खेळाडू हे चांगलेच खेळतात. आडव्या बॅटने नितेश खोत आडव्या हाताने घेतलाय गोलंदाजाला. आला रे आला, खोत आला. षटकार येतोय त्याच्या बॅट मधून. नितेश खोतने याच मैदानावरती 6 बॉल 6 षटकार ठोकलेले आहेत. त्यामुळे त्याला हे मैदान जे आहे ना ते सुखकारक आहे. फुलर यांचा बॉल बॅटच्या टोला लागला, लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येते. धावफलकावरती एकेरीच्या बरोबरीने 22 बनलेले आहेत. 22ला 3. बोल ना, बोल ना. हा, किती वाजता टायमिंग का सांग. चालेल चालेल. ओके. 28ला 3 आहेत. 12 बॉल आणि 19 ची गरज. 28ला 3. ला 3. येस सर, बॉल. जेवण घेऊ. 28ला 3 आहेत. 12 बॉल 19 ची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये जयेश घाग. जयेश घाग गोलंदाजी मार्कमध्ये 12 बॉल 19 ची आवश्यकता आहे. विकेट प्राप्त करावे लागतील जयेश घागला आणि इथून मात्र ब्रेक थ्रू मोठे द्यावे लागतील धावा थांबवण्यासाठी. विकेट प्रायोरिटी विकेटची आहे. यावेळेचा बॉल लेग कटर. चांगला बॉल वळवला होता, फ्लाईट दिली होती जयेश घागने. सिकी सिंगल इथून आली आहे. 18 ची गरज अजूनही राहिली या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 18 ची आवश्यकता आहे. बोल 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 लगेच.
जयेशला आपण पाहता गोलंदाजी मार्क वरती आणि पुढचा बॉल डिलिव्हर्ड करत असताना तो थोडा काळ थांबतोय. धावफलकावरती धावा एकंदरीत 29 at 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 11 चेंडू आणि 18ची आवश्यकता अद्याप राहिलेली आहे. 11 चेंडू आणि 18ची गरज. त्यावेळेस बॉल हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. सिंगल इथून येते. 17ची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेने संघ पुढे निघालाय. धावफलकावरती धावा एकंदरीत 30 बनलेल्या. 3 बॅटर आउट झालेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. यावेळेला फुल लेन्सचा बॉल. इथून मात्र लेग बाईटच्या स्वरूपामधून एक सिंगल कंप्लीट होत असताना मला मिळाली. 31ला 3. पहिल्या 3 मध्ये केवळ 3 आल्यात. पहिल्या 3 मध्ये 3 आलेल्या पाहायला मिळाल्यात. जयेश गाग. 9 चेंडू 16ची गरज. त्यावेळेस बॉल स्क्वेअर कॅट. काय क्षेत्ररक्षण झालंय. धावा रोखल्या जात आहेत. 15 अजूनही हव्यात. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ बाकी राहिला. मॅच रंगात. सामना आता रंगात आलाय. 2 बॉलचा खेळ बाकी. येणारे चेंडू राहिले ते केवळ 8 बॉल आणि 15 धावा. 8 चेंडू आणि 15ची गरज. सामना रंगात येत असताना मला मिळतोय. आता रंगात आली ही मॅच. सामना रंगात. यावेळेला बागफुटला सामना खुला केलाय. पुल करत असताना जो पॉवरफुल आणि सक्सेसफुल आहे षटकार. नितेश खोत 5 बॉल आणि 14 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून मला मिळाले. उजव्या शीर्षा बाहेर गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालाय. 2 धावा येत असताना मला मिळाल्या दुहेरीच्या मदतीने. एकंदरीत 40 बनल्या. 6 बॉल आणि 7ची गरज. आने वाली 6 गेंदे जीत के लिए 7 की जरूरत. एक विशेष अनाउन्समेंट आहे. ज्या कोणाच्या गाडी जे काय मंदिराच्या पाठीमागे आहेत, मंदिराच्या शेजारी आहेत, लवकरात लवकर बाजूला काढून घ्या. आणि आता आरटीओ येणार आहे थोड्याच वेळामध्ये. जिस किसी की भी बाइक हो वो जल्द से जल्द निकाल दीजिए. जबरदस्ती पैसा पडायला ला 3 येणारे 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती रोशन दाखल होत असताना मला मिळतोय 6 बॉल 7. 6 गेंदे 7 रन. कंपल्सरी चेस राहील याच्याकडे मी लक्ष वेधेन. हाफ ट्रॅकर ऑन साइडला क्षेत्ररक्षक. झेल टिपला. येणारे 5 बॉल 7ची गरज. फलंदाज बाद. मारना पूरा. ये कैमरे का डीसी दे दो. ये बैटरी वाला कौन वाला बैट्समैन.
डीसी त्यांची 5 बॉल आणि 7 ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर सुधीर मंडल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5 बॉल आणि 7 ची आवश्यकता. त्याला डीसी ह्याला त्या बॅटरीवर चालवलं. एक चांगला स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपला विकेट गमावून बसलेला आहे. या धावानाने या सामन्याला हलक्यात घेऊन चालता का म्हणे. रन बॉल इक्वेशन ज्या ज्या वेळेला येतं त्या त्या वेळेला अडचणी वाढतात बॅटिंग टीमच्या. पुढचा बॉल रोशन, यावेळेला इनसाइड आउट. चांगला स्ट्रोक, पहिलाच बॉल इनफिल्डला भेदणारा. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न आणि तिसरी देखील कंप्लीट. 4 ची गरज राहिली आहे. येणारे 4 बॉल आणि 4 धावा. 4 चेंडू आणि 4 ची गरज. 4 बॉल 4 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पाणी घेऊन जा, त्वरित घाई करा. 6 बॉल 16 बॅटिंग करतोय नितीश खोत. चार्जिंग करत राहा बॅटरी. एकच बॅटरी आहे. चार बॉल 4 चेंडू आणि 4 ची गरज. 4 बॉल 4 ची आवश्यकता आहे. यावेळीचा बॉल आणखीन एक वीक बाण. यष्टीरक्षकाचा भेद घेणारा डॉट बॉल येतोय. मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न. सामना सहजासहजी सोडायचा नाहीये आणि तेच इथे सातत्याने पाहायला मिळालंय. येणारे 3 बॉल आणि 4 ची गरज. जे तू नाही वापरत आहे त्याला बोल तो नाही वापरत. पाणी येईल. पुढचा चेंडू फुल आलेंचा यष्टीरक्षकाचा वेध. 2 बॉल 4. सामना कुठचा कुठे आलाय पा. यासाठी मी आधीच उल्लेख केला होता, कोणत्याही मॅचला हलक्यात घ्यायचं नसतं. हा सामना आता मात्र ते यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. गाठ खाली लागली. दोन बॉल आणि आता मात्र 4 ची आवश्यकता. नितेश 8 बॉल 16 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय तो. मागील 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. सामना बनवण्याचा प्रयत्न रोशन. बॉल दिशाईने. 2 चेंडू आणि 3 ची गरज अद्याप राहिलेली या सामन्यामध्ये. बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला एक रोमांचकारी रोमहर्षक अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. चांगला वेग ठेवलाय. सातत्याने जलद गतीचे चेंडू हाताळले जात आहेत. पुढचा चेंडू रोशन. या वेळेला फटका बसतोय. बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल आली. सिंगल आलेली पाहायला मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न होईल आणि त्याच वेळेला बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. चेंज कर. एक बॉल 2 बरोबर. 1 चेंडू आणि 2 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 2 कंपल्सरी चेस. इंग्लिश मीडियम यू नो इंग्लिश ना राईट. यू अंडरस्टँड. 1 बॉल 2 ची आवश्यकता. शेवटच्या क्षणाला आणि शेवटच्या बॉलवरती मॅच गेली आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना मला मिळतोय. एका बाजूला GCC आणि आर्यन्स,
आर्यन संघाला इथे लढावं लागतंय. क्रिकेटमध्ये रडायचं नाही, लढायचं असतं आणि ते खेळाडू लढतायत. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली पाला मिळाली अद्याप. नितेश येणारा 1 बॉल आणि 2 ची गरज. 1 चेंडू आणि 2 धावा. थांबा थांबा, अजूनही खूप काय बाकी आहे. रुको जरा, सबर करो. 1 बॉल 2 ची आवश्यकता अद्याप या मॅच मध्ये. पुढचा बॉल. 1 बॉल 2 ची आवश्यकता. मॅच फिनिश. नितेश कोतने सामना संपवला. षटकार. Man of the match. बॉलिंग पण गेली. मॅच नितेश या बॉलिंग करताना 1 विकेट आणि बॅटिंग करताना 23 धावा. नितेश मॅन ऑफ द मॅच. नितेशला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतो आहोत.